विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, महिलांसाठी गार्डन, तरुणांसाठी प्लेग्राऊंड. शहराच्या विकासात आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या प्रयत्नातून भर. याबाबत वृत्त असे की मनपा क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेत वॉल कंपाऊंड बांधणे व प्लेग्राऊंड तयार करणे या 90 लाख रुपयाच्या खर्चाच्या कामाचे लोकार्पण आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले. शहरात अनेक मनपाच्या मालकीच्या खुल्या जागा असून मात्र महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे सर्व खुल्या जागांवर अतिक्रमण करून कब्जा केला जात आहे. पर्यायाने नागरिकांच्या विविध अनुषंगिक गरजा भागाव्या हा शासनाचा उदात्त हेतूलाच हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी मोठ्या प्रमाणात खुल्या जागांना कुंपण भिंत बांधणे कामाचा सपाटा लावला असून त्यातलाच एक भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेत वॉल कंपाऊंड बांधणे हे काम आहे. मनपा क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधाचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेस प्लेग्राऊंड करून वॉल कंपाऊंड करणे या कामाचा लोकार्पण आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. तर शहरातील अनेक सार्वजनिक जागांवर अतिक्रमण होत होते, त्यांचा संपूर्ण अभ्यास करून आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी शहरातील अशा जागांवर वॉल कंपाऊंड करून त्या जागा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत व जागेवर वॉल कंपाऊंड करून अतिक्रमण होण्यापासून रोखण्यात आले आहे. तसेच शहरातील महिलांसाठी एक देखील गार्डन या ठिकाणी नसल्याने खास करून मुस्लिम महिलांसाठी व मुलांसाठी धुळे शहरात एक देखील गार्डन नव्हते. त्यासाठी प्रभाग क्रमांक 19 येथे गार्डन उपलब्ध करून दिले व शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा शहरात उपलब्ध नव्हती, त्यासाठी शहरात 4 ठिकाणी अभ्यासिका बांधून पूर्ण करण्यात आले. आज विद्यार्थी या अभ्यासिकेचा उपयोग करून तरुणांसाठी प्लेग्राऊंड बनवून दिला आहे. त्याचबरोबर धुळे शहरातील मनपा शाळा शैक्षणिक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी डिजिटल क्लासरूम आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. शहराच्या विकासासाठी मूलभूत सुविधा त्याचबरोबर सामाजिक काम करून एक आदर्श निर्माण करण्याचे काम आमदार डॉक्टर फारुख शाह हे करीत असून कार्यकर्ता म्हणजेच आमदार ही नवीन संकल्पना आमदार शाह यांनी शहरासाठी निर्माण करून दिली असून एक कार्यकर्ता म्हणून आमदार शाह काम करत असून एक दूरदृष्टी ठेवून धुळे शहरातील संपूर्ण विकास कसा होईल यासाठी प्रयत्नशील आहेत. करोडो रुपयांचा निधी धुळे शहरासाठी आणलेला असून धुळे शहराच्या प्रशासकीय इमारत, RTO इमारत, आदिवासी वसतिगृह, ITIच्या बांधकामासाठी त्याचबरोबर जुने सिव्हिल, हिरे मेडिकल कॉलेज, MIDC, पाणी प्रकल्प, प्रशासकीय इमारत असे अनेक विकास कामे ते करीत असून धुळे शहराला एक आदर्श कार्यकर्ता म्हणून आमदार म्हणून धुळे शहराचा विकास करणे हेच उद्दिष्ट ठेवून आमदार डॉक्टर फारुख शाह कार्य करीत असून यापुढे देखील आमदार शाह यांना येणाऱ्या निवडणुकीत पाठिंबा देऊन आपल्या सेवेसाठी निवडून आणण्याचे प्रयत्न करू असा विश्वास येथील प्रभाग क्रमांक 19 मधील स्थानिक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी डॉक्टर दीपश्री नाईक, आमिर पठाण, निजाम सय्यद, मौलाना शकील, प्यारेलाल पिंजारी, अस्फाक पिंजारी, आजिद पिंजारी, रफिक शेख, गफ्फार शेख, अनीस शाह, बोलू बाबा शाह, इकबाल शाह, डॉक्टर शराफत अली, शरीफ पठाण, डॉक्टर बापूराव पवार, कैसर अहमद, गुड्डू काजी, इम्रान शेख, अल्तमस शेख, यासीन मेमन, डॉक्टर मलिक, अकबर पठाण, अनवर पठाण, शहजाद मंसूरी, माजिद पठाण, मोहम्मद अन्सारी, हारून खाटिक, युसुफ शेख, सऊद आलम, फैसल अन्सारी व कामाचे ठेकेदार इंजिनियर अफसर शाह आदी उपस्थित होते. कैसर अहमद, गुड्डू काजी, इम्रान शेख, अल्तमस शेख, यासीन मेमन, डॉक्टर मलिक, अकबर पठाण, अनवर पठाण, शहजाद मंसूरी, माजिद पठाण, मोहम्मद अन्सारी, हारून खाटिक, युसुफ शेख, सऊद आलम, फैसल अन्सारी व कामाचे ठेकेदार इंजिनियर अफसर शाह आदी उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 19 इकरा कॉलनी येथे एका प्लेग्राऊंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्या प्लेग्राऊंडसाठी त्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच माजिद भाई पठाण, अजर भाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती
आणि त्यासाठी मी 1 कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली। या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे, त्याचप्रमाणे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राऊंड तयार करून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात 4 ठिकाणी अभ्यासिकासुद्धा तयार केलेले आहे। आज या लोकार्पणच्या शुभारंभ प्रसंगी आमच्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, तसेच फुजलभाई, तसेच इक्बालभाई तांबोली, इक्बालभाई शाह आणि या परिसरातील अजितभाई, अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत। जे लोक आहेत त्यांचा आदर करणं हे गरजेचं आहे आणि कुठल्याही कबरेवर जाऊन आणि कुठल्याही दर्ग्यावर जाऊन जर कोणी त्यांना फूल अर्पण केलं तर त्यात काही आम्हाला काही वाईट वाटत नाही।